नमस्कार. आज आपण बनवणार आहे खमण ढोकळा. अगदी इझी अशा पद्धतीने बनवायला खूप सोपं आहे. तर आपण ही 4-6 तास चणा डाळ भिजत ठेवलेली होती. तुम्हाला दुसऱ्या दिवशी बनवायचं असेल तर तुम्ही सकाळी भिजत टाकू शकता. म्हणजे दिवसभर चांगली भिजल्या जाईल आणि मग रात्री आपल्याला हे ग्राइंड करायचं आहे. तर त्यासाठी मी इथे ग्रीन चिली, थोडंसं दही, अद्रक, लसूण आणि थोडंसं पाणी घालून असं छान बारीक करून घेतलेलं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी अशी ठेवायची आपल्याला एकदम. आणि रात्रभरासाठी आता फर्मेट करायला ठेवलेलं होतं. तर दुसऱ्या दिवशी बघू शकता सकाळी छान पीठ फुललेलं आहे. तर अशा प्रकारे छान मस्त फुललेलं आहे पीठ. तर हा ढोकळा फक्त आपण चणा डाळीपासून बनवत आहे, त्यामुळे आपण याला खमण ढोकळाच म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आपण आता एका भांड्याला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे. छानपैकी तेल लावून घेऊया आणि या बॅटरमध्ये आता 1 चम्मच इनो आणि अर्धा चम्मच खाण्याचा सोडा घातलेला आहे. थोडंसं तेल आणि पाणी घालून छान मिक्स करून घेऊ. यामुळे आपला ढोकळा हा छान जाळीदार आणि मस्त मऊ असा होणार आहे. छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता आपलं मिश्रण पण छान सोडा आणि इनो टाकल्यामुळे छान फुललेलं आहे. तर अशा प्रकारे आपण आता एका भांड्यामध्ये घालून घेऊया आणि एकीकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलेलं होतं एका भांड्यामध्ये. तर वरून आपण असं तिखट थोडंसं भुरभुरून घेऊया, त्यामुळे ढोकळ्याची टेस्ट खूप छान लागते. तर बघू शकता 10 मिनिटे झाले आहे. हाय फ्लेमवर आपल्याला 10 मिनिटे छान ढोकळा शिजू द्यायचा आणि शिजला की नाही ते चेक केलेलं आहे आपण. तर अशा प्रकारे आपण थंड झाल्यानंतर अशा प्रकारे याचे काप करून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला कट करू शकता. मस्त झालेला आहे ढोकळा आपल्याला आणि हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचा आहे, नाहीतर तो चिकटतो भांड्याच्या तळाशी. बघू शकता इझिली हे तुकडे निघत आहे आणि मस्त स्पॉन्जी असं झालेला आहे ढोकळा. दुसऱ्या भांड्यात पण मी इकडे बनवून घेतलेला होता ढोकळा. हा पण आपण बघून घेऊ कसा मस्त फुगलेला आहे आणि छान स्पॉन्जी आणि मस्त मऊ झालेला आहे. तर एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि आपण इकडे तडका पण करत आहे ढोकळ्यासाठी. तर मी इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी थोडी जास्तच घालायची आहे. कढीपत्त्याचे पाने आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी घातल्यामुळे काय होतं की असं ढोकळा खाताना घशाला चिकटत नाही, छान ऑब्झर्व होतो ढोकळ्यामध्ये पाणी आणि छान आपला ज्युसी ढोकळा असा तयार होतो. तुम्हाला आवडत असल्यास थोडंसं लेमन ज्यूस आणि ते साखर पण घालू शकता. तर अशा प्रकारे आपला ढोकळा तयार आहे. आपण असं छान मिक्स करून घेऊया आणि या ढोकळ्यासाठी लागणारी आपली चटणी पण आपण तयार करून घेऊया. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि एक ढोकळा टाकायचा आहे आपल्याला. खोबऱ्याचं किस आणि मीठ आणि हिरवी मिरची घालून अशा प्रकारे आपली चटणी पण तयार झाली आहे. झटपट होणारी ही चटणी आहे. तर आणि ढोकळ्यासोबत खूप छान पण लागते. आणि एक दुसऱ्या पद्धतीने पण आपण ढोकळा फ्राय करू शकतो. तर इथे मी एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि इथे पण मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि टोमॅटो पण घालायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण दुसऱ्या पद्धतीने पण हा ढोकळा फ्राय करू शकतो. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही फ्राय करू शकता. तर असा पण फ्राय केलेला ढोकळा हा छान लागतो. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपला ढोकळा, खमण ढोकळा. तर अशा प्रकारे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.